वेलकम फ्रेंड, वेलकम टू माय चॅनल. मी आहे तुमची प्रिय. आय होप तुम्ही सगळे ठीक असाल. मी पण एकदम मस्त आहे. आज ग्रीन टी पिल्यानंतर मी काहीच खाल्लं नव्हतं. सकाळपासून कामं वगैरे आवरली, त्यानंतर मी कुकिंग करायला गेले. मी माझ्या पद्धतीने मसूरची डाळ बनवली आहे. मला खूप आवडते. जिरी मोहरीची फोडणी दिल्यानंतर कांदा वगैरे फ्राय करून घेतला, टोमॅटो फ्राय केला, त्यात माझा घरगुती मसाला, मीठ, हळद टाकून फ्राय केलं, थोडंसं अद्रक लसूण पेस्ट, आणि त्यानंतर मसूरची डाळ टाकली आणि पाणी टाकून शिजायला ठेवलं. त्याचबरोबर मी नेहमी आजकाल नाचणीची भाकरी खाते आहे, डाएटसाठी चांगली असते म्हणून. सो त्यासाठी मी पीठ तयार करत होते. पाण्यामध्ये मीठ टाकून थोडंसं तूप टाकायचं. असं माझ्याकडं तूप नाही आहे, बटर अवेलेबल होतं म्हणून थोडंसं बटर मी त्यामध्ये ॲड केलं आणि पाणी मस्त आता मी उकळून घेणार आहे. आणि मग त्यात पीठ टाकून त्याचा प्रॉपर गोळा होईपर्यंत, म्हणजे एकजीव करायचं. गोळा म्हणजे एकजीव झालं पाहिजे पीठ. सो आता मस्त उकळी आली, त्यानंतर मी मीठ टाकलं, त्याला एकत्र करून घेते. ॲक्च्युली कधी कधी काय होतं, मला भूक लागलेली असते, बट मी 2च फुलके बनवते. त्यामुळे ना फुलके किंवा नाचणीची भाकरी काही बनवू शकता. सो मग मी आज जरा जास्त बनवली, कारण की मला भूक लागते आणि नंतर मग मी दुसरं काही खाऊ शकत नाही म्हणून मी खात नाही. सो हे मी इंटरनेटवर बघितलं होतं की अशी लाटून बनवायची, आणि लिटरली खरंच खूप छान बनते. आणि नाचणीची भाकरी ॲक्च्युली टेस्टला चांगली लागते. मला माहीत नव्हते अगोदर की नाचणीची भाकरी इतकी छान लागते, नाहीतर मी अगोदरपासूनच स्टार्ट केलं असतं. असे छान मग मी 4 भाकऱ्या माझ्या करून घेतल्या, आणि त्यानंतर माझी गरम भाजी तयार होती. आणि सोबत मी कांदा कट केला होता, आणि खरंच खूप पोट भरून खाल्लं, मनसोक्त खाल्लं, कारण की मी खरंच खूप. जेवण झाल्यानंतर मग मी वरती आले आणि म्हणजे अगोदर तयारी केली, केस वगैरे विंचरली, थोडंसं आवडलं, थोडंसं पावडर वगैरे लावली, मॉइश्चरायझर वगैरे, स्किन पॅम्परिंग वगैरे प्रॉपर केल्यानंतर मग मी वर आले सनस्क्रीन वगैरे लावून, कारण की वर उन्हामध्ये जायचं होतं. आणि बरं वाटतं हल्ली उन्हात, कारण की खूप थंडी वाजते घरात. आज इव्हनिंगलाचा स्वयंपाक लवकर सुरू केला, कारण की मी दुपारी थोडासा झोपायचा प्रयत्न केला, झोप नाही लागली, मग उठले आणि लवकरच कोबीची भाजी बनवायला घेतली. हे आज उशिरा येणार होते, त्यामुळं आज लिटरली फुल डे मी कुकिंग करते असं मला फील होतं आहे. तर मी जिरे मोहरीची फोडणी दिल्यानंतर कांदा वगैरे फ्राय केला, आणि त्यात टोमॅटो वगैरे टाकून माझा घरगुती मसाला, हळद, मीठ टाकून फ्राय केल्यानंतर मी त्यात कोबी टाकला. असं केल्यावर भाजी खूप सुंदर आणि टेस्टी लागते. तुम्ही पण कधीतरी ट्राय करून बघा. आणि मला आज मी फार काही शूट नाही केला. आज मी फक्त कुकिंग करताना आठवणीने शूट करायचा प्रयत्न केला. बट असं भेटूया उद्याच्या व्हिडिओत. बाय बाय.